नमस्कार मित्रांनो. चला तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे हिरोच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या. तर मित्रांनो, ही बघा हिरोची स्प्लेंडर प्लस ऑल ब्लॅक गाडी आहे. 97.9 सीसीचं इंजिन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. त्याबरोबर अशा प्रकारचं तुम्हाला मीटर मिळणार आहे. त्यानंतर या ऑल ब्लॅक गाडीला एथरस टेक्नॉलॉजी सुद्धा हिरोची आहे. चला आता समोर जी गाडी बघताय ती आहे स्प्लेंडर प्लस रेग्युलर. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर ही आहे स्प्लेंडर प्लस रेग्युलर मॉडेल आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं मीटर मिळणार आहे. बटन स्टार्ट आहे गाडीला. आयथरेस टेक्नॉलॉजी रेग्युलर मॉडेलला येत नाही. अशा प्रकारे ही गाडी आहे. त्यानंतर ही आहे हिरोची HF डिलक्स. सर्वांना ही गाडी माहीतच असेल. यामध्ये सुद्धा 97 ते 100 सीसी पर्यंत इंजिन येते. यामध्ये सुद्धा तुम्हाला बटन स्टार्ट, किक स्टार्ट हे दोन ऑप्शन मिळणार आहेत. यामध्ये ब्लॅक सिल्वर, रेड ब्लॅक अशा प्रकारचे दोन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा मित्रांनो, एक्स्ट्रीम 125 एकदम स्पोर्ट लुकमध्ये बेस्ट गाडी आहे. 125 सीसी दमदार इंजन, LED प्लस प्रोजेक्ट राहिल्या पाहिजे. या गाडीला BRL सुद्धा दिलेले आहेत. पूर्ण डिजिटल मीटर आहे. त्यानंतर ही आहे मित्रांनो प्लेजर प्लस 110 सीसी मध्ये येते. यामध्ये तुम्हाला टॉप मॉडेल, सेकंड टॉप मॉडेल पाहायला मिळतात. हे आहे हॅलोजन नेमवाला VX मॉडेल. त्यानंतर हे आहे टॉप मॉडेल. त्यानंतर ही आहे हिरोची मित्रांनो ग्लॅमर एक्स 125 सीसी मध्ये येते. यामध्ये डिस्कचा पण ऑप्शन आहे, ड्रमचा पण ऑप्शन आहे. त्यानंतर मित्रांनो ही आहे डेस्टिनी 110 110 सीसी मध्ये इंजिन आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला LED प्लस प्रोजेक्ट मिळणार आहे. मीटर जे आहे ते डिजिटल प्लस अॅनालॉग मीटर आहे. 110 सीसी मध्ये इंजिन आहे या गाडीचं. मित्रांनो डेस्टिनी 110 आहे, मॅट कलर मध्ये बघू शकता तुम्ही. हे पण डेस्टिनी 110 आहे, मॅट कलर मध्ये बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे कलर आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला डिजिटल प्लस अॅनालॉग मीटर आहे. अशा प्रकारे मॅट फिनिश कलर आहे गाडीचा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे डेस्टिनीचं टॉप मॉडेल 125 सीसी मध्ये. ही व्हाईट कलरची जी दिसते ती डेस्टिनी प्राईम गाडी आहे. ही डेस्टिनी 125 सीसी मध्ये येते, टॉप मॉडेल. नंतर ना ह्या तीन ज्या दिसतात गाड्या प्लेजर 110 सीसी मध्ये VX मॉडेल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हिरोची कोणती बाईक आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरी आता सध्या कोणती हिरोची बाईक आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा.